ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी करू आदेश अलग पुरुष निरंजन को करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत स्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो. आता काय सांगतोय जरा ध्यानपूर्वक तुम्ही ऐका. काय आज दत्त जयंती, लोक आपल्याकडे आले गेले. आता आपण फ्री झालो. आता टाइम किती झाला असेल? आता टाइम झालाय 11 वाजले बरोबर ना? हो. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगतोय तर ध्यानपूर्वक ऐका. दत्त जयंतीचं तुम्हाला दत्त गुरूंचं ज्ञान देतो व्यवस्थित. हो. कसं आहे किंवा काय नाही, व दत्त गुरूंची सवारी जी असते त्याच्याबद्दल दीक्षा काय असतं, विधान किंवा काय नाही, व दत्त गुरूंना गुरु कोण होऊ शकतो किंवा काय नाही, ह्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगणार आहे. समजलं का? सांगतो ध्यानपूर्वक ऐका. सर्वांना माहिती आहे की दत्त गुरूंचा जन्म कसा झाला किंवा कसा नाही. बरोबर? कुणाकुणाला माहिती आहे दत्तगुरूंचा जन्म कसा झाला कसा नाही? ब्रह्मा विष्णू महेश सती अनुसयाकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. तर त्यावेळेस सती अनुसया भिक्षा दिली आणि ज्या वेळेस सती अनुसया त्यांना जेवायला दिलं त्यावेळेस ते म्हणे आम्हाला तिघांनाही एकाच वेळेस बरोबरीने जेवायला द्या. आणि ज्यावेळेस ते जेवायला बसले तर त्यावेळेस तुम्ही बोलता ते बरोबर आहे. अनुसयाला बोलले की आम्हाला तिघांनाही एकाच वेळी जेवायला दिलं पाहिजे बरं, आणि ठीक आहे. लग्न होऊन वाढलं पाहिजे. बरोबर ना? तर त्यावेळेस सती अनुसयाने अत्रि ऋषींच्या तपसाधनेचं जे पाणी होतं ते त्यांच्यावरती शिंपडलं. त्यांचे लहान बाळ तयार झाले. आणि आता मी तुम्हाला इथं टोकतो. ठीक आहे? हो. काय आहे तर आता मूळ ज्ञान म्हणजे कसं होतं, ते मूळ ज्ञान कसं होतं तर काय सांगतो जरा तुम्ही ध्यानपूर्वक ऐका सर्वांनी. काय मूळ ज्ञान कसं होतं कसं नाही, तर गोष्टी मूल्यवान तुम्हाला आता ज्ञान सांगतो की हे तुम्हाला माहिती नाहीये. ठीक आहे? मग त्यावेळेस महादेवाने काय केली माहिती का? माया केली. ज्यावेळेस तिथं अत्रि ऋषी मुनी तपश्चर्याला बसले होते किंवा काय बसले, सती अनुसया माता पण बसलेले होते. पण त्यांचं कर्तव्य हे होतं की जे माझ्या पती परमेश्वरांनी तपश्चर्या करते तर मी पण तसंच व्रत धरा. मग जोपर्यंत तपश्चर्यामध्ये ते बसले होते तोपर्यंत सती माता अनुसयानी अन्नाचा कण पण खाल्लेला नव्हता. काय नव्हता? अन्नाचा कण पण खाल्लेला नव्हता. आणि तेच त्यांच्या पती परमेश्वराला त्यांनाच सर्व मानून, तेच माझे पती परमेश्वर, तेच माझे भगवंत हे म्हणून त्यांच्यासाठी तो हट्ट होता. त्यांनी हट्ट धरलेला होता की नाही का त्यांच्या भक्तीनुसार ते तपश्चर्याला बसले तर त्यांच्या अंतःकरणामध्ये पण भक्ती त्यांच्या प्रती व त्यांच्या प्रती करण्याची सेवा, ज्याला आपण बोलतो पत्नीचं कर्तव्य आणि धर्म, म्हणजे एखाद्या अर्धांगिनीचं कर्तव्य काय असतं नवऱ्याप्रती किंवा काय नाही. तपश्चर्याचं कार्य असो किंवा कुठलं पण कार्य असो त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस काय झालं माहिती आहे का? तर मग महादेवानी जी माया होती, आता तो माया आता रचना करणारा कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांचा पुत्र कोण आहे? नारद ऋषी मुनी. कोण आहे? नारद ऋषी मुनी ब्रह्मदेवांचा पुत्र. मग ब्रह्मदेवांचा पुत्र असल्यामुळं मग आता ही माया महादेवाची असल्यामुळं मग ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते नारद मुनींना, नारद हे ऋषी मुनी आहेत आणि परमज्ञानी ऋषी मुनी. काय? परमज्ञानी ऋषी मुनी ते. मग त्यावेळेस काय केलं त्यांनी माहिती आहे का? त्यांनी जाऊन ह्या तिन्ही देवींचे कान भरले. हो, कान भरले. मग त्या तिन्ही देवींना तो अहंकार होता की माझ्यासारखे पतिव्रता कोणीच नाहीये. का की माझा जो भोलेनाथ आहे हा सृष्टीचा पूर्ण सृष्टीचाच रचत आहे. तर ब्रह्मदेवाची पत्नी स्वतः सरस्वती माता बोलणार काय की ब्रह्मदेवानीच ह्याची सर्व ब्रह्मांडाची रचना केलेली तर तेच आहेत. मग ते प्रमुख असल्यामुळं मी सती आहे. काय? आणि जगतचे पालनहर्ता नारायण असल्यामुळं लक्ष्मी माताला असं वाटलं की मी त्यांची सती आहे. समजलं की नाही? माझं तपश्चर्या, माझं कर्मफळ, का की लक्ष्मीचं सांगणं असं की प्रत्येक युगामध्ये ज्या वेळेस नारायणाने वेगळे वेगळे दशावतार घेतले त्या त्या युगामध्ये दशावतार घेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी की त्यांना प्रकट व्हावं लागलं. कुणाला? त्यांच्या संघ.
प्रत्येक जन्मात ते प्रकट झालेले आहेत त्यांचे सण, प्रत्येक जन्मात तेच जोडीनेच झालेले आहेत. ठीक आहे. तर मग त्यामध्ये काय केलं माहिती आहे का, मग आता महादेव कुठं राहतात, कैलास पर्वती. मग त्यावेळेस नारद मुनींनी ह्या सर्वांना लावलं, त्यांचे सर्वांचे कान भरले. कान भरल्यानंतर ह्यांनी सर्वांनी सांगितलं की ठीक आहे चालेल, आता कळण आपल्याला की आपल्यामध्ये तिघांमध्ये कुणाचं सतीत्व श्रेष्ठ आहे किंवा कोण श्रेष्ठ आहे. मग ते तिघं तिथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की सांगा म्हणले की तिघांना सतीत्व कुणाचं श्रेष्ठ आहे किंवा कोण नाहीये, सती कोण याच्यामध्ये. तर त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं काय, की तुम्ही पण नाही कुणीच नाही. तिघांच्यांनी काय सांगितलं, तुम्ही पण नाही कोण आहे. मग त्यांनी सांगितलं की भूतळावरती अत्री ऋषी मुनी जे आहेत आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे ती सतीपतीव्रता आहे. तर कस काय, आम्ही तर त्रिदेवांच्या 3 पत्नी आहेत, मग कस काय होऊच शकत नाही काय. मग अत्री ऋषी मुनी ते तर घोर तपस्या करून ते उठलेलेच होते, समजलं की नाही. मग त्या टायमाला काय झालं की मग ह्याच सर्व देवांनी हट्ट केलं की तुम्ही जाऊन तिचं खरं सतीत्व जाणून घ्या, ती आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का, समजलं की नाही. आणि हे नारद मुनींनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ कुणीतरी आहे भूतळावरती. ते 3 जण विचारायला गेले त्यांना, ब्रह्म विष्णू महेशला, 3 देवी. मग 3 देवींनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, त्यानंतरून की तुम्ही नाहीच सांगितलं. मग नारद बोलला तोच खरं होतं. मग ठरलं काय ठरलं, नारद बोलला तोच खरं होतं. मग आमची इच्छा की खरंच त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य, खरंच ते पतिव्रता आहेत का, तर तुम्ही जाऊन परीक्षा घ्या. मग यांनी सांगितलं की परीक्षा कशी घ्यायची कशी नाही, तिघांनी समजलं ना. मग त्या तिघांनी सांगितलं की तिला सांगायचं की दिगंबर अवस्थेमध्ये आम्हाला तू भोजन द्यायचं. काय द्यायचं, दिगंबर अवस्थेमध्ये भोजन द्यायचं तुम्ही. मग तर हे जातात खाली बघतात आणि मग त्याच्यामध्ये एक जण अघोरी होतो, हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे साधू होतात. ठीक आहे. मग त्यावेळेस तिथं जाऊन काय करतात काय नाही हे सर्वांना माहिती की ते सर्वजण भिक्षा मागतात. मग ती सती अनुसूया माता काय करते, पाणी आणून त्यांच्यावरती शिपडते, हे सर्व दुनियाला माहिती आहे. मग इथून काय गोष्ट आहेत मी तुम्हाला सांगतो. मग त्यावेळेस काय झालं त्या ठिकाणी की ज्या वेळेस ते बाळ झाले आणि मग 3 देवी आले, काय आले, तर आता मग त्यांचीच परीक्षा ठरली. कोणाची, भगवंताचीच, देवीचीच परीक्षा ठरली. देवी परीक्षा घे कर्म विधान अनुसार न करता, समजलं की नाही. की म्हणजे आपण त्रिदेवी आहेत, यांच्या बळावरती अहंकार त्यांना चढला, त्याच्यावरती त्यांनी तसं केलं. म्हणून योग माया त्यांच्याशी खेळी. कोण खेळी, कोणाशी खेळी, 3 देवींशी, ब्रह्म विष्णू महेशशी सुद्धा खेळले योग माया, समजले की नाही. मग ते 3 बालक झाले. मग आता मग ते कुठे गेले, का देव येणार, 3 आले. मग इथं आले ते कुठे गेले, इथं कोणतं आले तर नाही म्हणले, पण तिथं 3 मुलं आहेत तर कुणाची ते बघून घ्या तुम्ही. मग ते आता हात लावायला जातील तर काय होणार, स्वतःच पतीवर तर धर्म भ्रष्ट होणार. का की ब्रह्माला हात लावते का विष्णूला हात लावते, कुणाला हात लावते माहितीच नाही. ठीक आहे ना. मग त्यावेळेस ते 3 देवी तिथं शरण आल्या. जे दत्तप्रभूंचे भक्त आहेत किंवा साधकगण आहेत किंवा साधू आहेत किंवा संत आहेत किंवा मंत आहेत किंवा गुरुजन आहेत, ह्या सर्वांना ह्या गोष्टीचं ज्ञान आहे. कुणाला, आणि सनातन धर्माचा जे प्रचार करतात ते सर्व गुरुजनांना पण हे सर्व माहिती आहे. पण तुम्हाला मला ह्याच्यातनं काय महत्वाचं ज्ञान द्यायचं ते सांगतो मी. आणि मूळ ज्ञान महत्वाचं इथून पुढे आहे. काय आहे तर लक्षात ठेवा. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, तिथं बघितलं ते आणि ते शरण आल्यानंतर त्यांना त्यांचे नवरे परत दिले. त्यावेळेस 3 देव प्रसन्न झाले आणि सती अनुसूया माताला सांगितलं की माते, आम्ही तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुमच्या भक्तीवरती प्रसन्न आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अमृतपान ज्या वेळेस केलं, समजलं की नाही, तर त्याच्यामुळं तुम्ही आमच्या मातृच झालात. म्हणजे तुम्ही आईचेत.
ज्या अर्थ तुम्ही मला भोजन दिलं, जशी तुम्ही मला भिक्षा दिली, त्या अर्थाने काय आहे, मी तुमचा मुलगाच आहे. तर आम्ही प्रसन्न आहेत, तर तुम्हाला काय वरदान पाहिजे काय नाही ते सांगा, किंवा काय पाहिजे काय नाही. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे महादेवा, माझी पहिल्यापासून ज्यावेळेस मी पतीची सेवा करत होते त्या टायमाला माझी एकच इच्छा होती की मला मुलगा प्राप्त होऊ दे. पण कर्मयोगाने, माझ्या भक्तीने, कर्मफळाने मला तुम्ही तिन्ही देव मुला स्वरूपामध्ये दिलं. ह्याच्यातच मी प्रसन्न आहे, मला काय नको. तुम्ही मुला स्वरूपामध्ये माझ्या घरी थांबलात, विराजमान राहिलात, त्याच्यातच मी आभारी आहे. मग त्या क्षणी त्यांनी काय केलं तिघांनी माहिती आहे का, की हे दोघच नवरा बायको, मग यांचा पुढे सांभाळ कोण करेन. ठीक आहे, मग यांना सर्व तर आहेच, रिद्धी सिद्धी तर ह्या दोघांना सर्वच आहे, मग देण्यासारखं काय आहे. मग तिन्ही भगवंतांना चिंता पडली की त्यांना देण्यासारखं काहीच नाही. मग देण्यासारखं फक्त एकच आहे की त्यांना एक मुलगा देणं. काय देणं? मुलगा देणं. ठीक आहे, तिन्ही देवांनी ते बघितलं, का की सर्व सामर्थ्य होते त्यांच्यामध्ये, त्याच्यातून त्यांना काय मागायची गरज नाही, कुणाकडे काय मागायची गरज नाही, कुठले वरदान घ्यायची गरज नाही. काय, का की अत्रि ऋषी मुनी तपस्वी असल्यामुळे, त्यांना समस्त सिद्धी प्राप्त असल्यामुळं हे सर्व गोष्टी होत्या. ठीक आहे, मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, आता ही गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे मेन तुम्हाला ज्ञान महत्वाचं आहे. काय आहे, इथून पुढे तुम्हाला ज्ञान महत्वाचं आहे. मग तिथं काय झालं, मग त्या टायमाला तिन्ही देव एकत्र झाले आणि ते बाळ झाले. काय झाले? बाळ झाले. बाळ झाले, तिन्ही दैवांचं एक रूप होऊन दत्तगुरु झाले. आणि त्या तिन्हीने सांगितलं की हे त्रिदेवांचे त्रिगुणात्मक एक जीव आहे, म्हणजे त्रिगुणात्मक एक जीव आहे. तर हे पुढं ह्या सृष्टीचे जगत गुरु म्हणून पुढं प्रख्यात होतील आणि तुमचे पुत्र, मग तुम्हीच ह्यांना गुरु होऊ शकता. कोण होऊ शकता? तुम्हीच ह्याला गुरु होऊ शकता. जसं की तुम्ही तुमच्या तपफळाने, तुमच्या कर्मफळाने, तुमच्या सामर्थ्याने आणि कर्मयोगाने आम्ही त्रिदेव असून सुद्धा तुमचा मुलगा झालो. समजलं का? म्हणजे तिन्ही देव हारले, तिन्ही देवी पण हारले आणि तिन्ही देव पण हारले. कोण हारले? तिन्ही देवी हारले. समजलं की नाही? तर आता तिने हारल्यानंतर काय झालं, मग हे मुलगा जे दत्तगुरु, समजलं ना, की जी आज त्यांची जयंती, बरोबर समजलं ना, की मग हे तिने, आणि मग सती अनुसया माता, अत्रि ऋषी मुनींनी त्यांना सर्व वेद पासून, सर्व गोष्टीपासून सर्व त्यांना ज्ञान दिलं आणि सत्य कर्म धर्माची स्थापना करावं म्हणून त्यांना ब्रह्मण करण्याची आज्ञा दिली. काय दिली आज्ञा? ब्रह्मण करण्याची आज्ञा दिली. जशी त्यांना ब्रह्मण करण्याची आज्ञा दिली, त्यांच्या ज्या ज्या योगाने त्यांनी 12 प्रकारच्या ठिकाणी, 12 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या रूपाने अवतरित घेतले. काय घेतले? वेगळ्या वेगळ्या. ठीक आहे, दत्तगुरूंनी. तर आता हे सर्वांनाच माहिती की माहूरगड वगैरे दत्तगुरूंचे 12 ठिकाण कुठले आहेत, काय आहे ते सर्वांना माहिती. मला काय सांगायची गरज ही तुम्हाला नाही. बरोबर बरोबर की नाही? का झोप लागली? मग आवाज एक सारखा असला बरोबर आहे का? हा, मग असा आवाज असला पाहिजे. ठीक आहे, मग त्यावेळेस काय झालं नीट लक्षात ठेवा. मग आता दत्तगुरूंनी जे परंपरा पुढे चालवली, सर्व काय चालवली? शिष्य प्रशिष्य. मग आता शिष्य गुरु शिष्याची परंपरा आली कुठून? महादेव पार्वती पासून. पूर्ण कुठून आले? महादेव पार्वती पासून. काय? भगवती पासून महादेव, महादेव पासून पार्वती, पार्वती पासून नारायण, महादेव पार्वती पासून म्हणजे महादेव पार्वती सरस्वती नारायण, ही परंपरा आली. कशी आली ही परंपरा? अत्रि ऋषी मुनी वगैरे ही सगळी परंपरा. मग ही सगळी परंपरा मध्ये काय झालं? दत्तगुरु. मग दत्तगुरूंची परंपरा पुढे आली. काय आली? हो. तर दत्तगुरूंचं मला एक अवतारचं सांगा, कुठला अवतार असा होता की प्रत्येक शक्तीपीठामध्ये जाऊन त्यांनी स्वतःच सर्व गुरुजनांचं परिश्रम घेतलं? मला ते सांगा. कोण? आवाजच येत नाही तुझा. नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती, एकदम बरोबर. ठीक आहे,
तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं काय, की अनेक साधकांना काय काय होतं, दत्तगुरूंची सवारी येते. काय येते? दत्तगुरूंची सवारी होती. दत्तगुरूंची सवारी येते, बरोबर. हो. मग आता दत्तगुरूंचे आता काही नाथ संप्रदायाचे जे गुरुजन आहेत किंवा आहेत ते गादी चालवतात. कुणाला मच्छिंद्रनाथांची सवारी आहे, कुणाला गोरक्षनाथांची सवारी आहे, कुणाला जालिंदरनाथांची सवारी आहे. मग त्या लोकांकडं मग दत्तगुरूंची सवारी असणार कुणी ना कुणी भेटतच असेल. काय असेल? दत्तगुरूंची सवारी भेटत असेल. कुणी ना कुणी ते येतच असेल ना, की दत्तगुरूंची सवारी मला आहे, दत्तगुरूंची सवारी येते की काय येते मी बघा म्हणून. आता सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, ते सिद्ध पुरुष आहेत दत्तगुरु आणि तपस्वी आहेत आणि योगी आहेत. कोण आहेत? सिद्ध पुरुष तपस्वी आणि योगी. तपस्वी आणि योगी आहेत. समजले की नाही? आणि माझं सांगणं आहे की प्रॅक्टिकली काय सांगणं आहे, प्रॅक्टिकली सांगणं आहे. तर सर्वात महत्वाचं कसं असतं माहिती आहे का, त्या टायमाला अनेक साधकांच्या इथं मग आता कसं होतं की साधकांच्या आले होता तर दत्तगुरु आले, त्यांना गुरु कोण होणार? तर गुरु दीक्षा कशी असते का, की मच्छिंद्रनाथाची ज्याची सवारी येतो तर दत्तगुरूला गुरु होऊ शकत नाही. जालिंदरनाथाची ज्याची सवारी येतो दत्तगुरूला गुरु होऊ शकत नाही. गोरक्षनाथांची सवारी तर गुरु होऊ शकत नाही, बरोबर. तर गुरु त्यांना होऊ शकतं कोण माहिती का, ज्यांना सवारी. तर सवारी काय असते आणि साधकाची दीक्षा कशी असते, म्हणजे ह्या दोन्ही दीक्षामध्ये फरक आहे. समजले की नाही? मनुष्याचा जो देह आहे हा देह फक्त दुसऱ्या देहाला गुरु होऊ शकतो. काय होऊ शकतो? दुसऱ्या देहाला गुरु होऊ शकतो. पण ज्या देहाने तपस्या करून साधना करून ज्या भगवंताला प्राप्त करून घेतलेलं आहे त्या भगवंता अनुसार त्या साधकामध्ये प्राप्ती येते. काय येते? आणि पात्रता येते. प्राप्ती पण होते आणि काय येते? पात्रता येते की गुरु कुणाला व्हावा. आता जर एखाद्या व्यक्तीला अत्रि ऋषी मुनी आणि सती अनुसूया माता त्यांनी दोघं दाम्पत्य नवरा बायकोनी भक्ती करून त्यांना प्रकट केलेलं आहे. काय केलेलं आहे? भक्ती करून प्रकट केलेलं आहे किंवा प्रसन्न केलेलं आहे. तर तेच गुरु होऊ शकतात कुणाला? ज्याच्या अंगामध्ये दत्तगुरूंची सवारी येते त्यांना, भक्तीने ज्यांनी प्राप्त केलंय त्यांना. ते पण खरी प्राप्ती की अंगात येऊन गोमत बसणं त्या गोष्टी जमणार नाही. काय का की जे सिद्ध योगी आहेत, जे तपस्वी आहेत, ते अंगात येण्यापेक्षा ते समोर प्रकट होतात. असे अनगिनत बघितले माझ्या जीवनामध्ये. कुणाला साधू, संन्यासी, योगी, तपस्वी प्रकट आहेत घनरूपात आणि त्याला त्यांनी स्वतःनीच दिव्यज्ञान दिलेलं. काय दिलेले आहेत? दिव्यज्ञान दिलेले आहेत. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्रच आपली साधू संतांची पुण्यभूमी आहे. कोणाची आहे? हा, साधू संतांची पुण्यभूमीची ही महाराष्ट्राची. समजले की नाही? मग ह्याच्यामध्ये अनगिनत मुलं आहेत. काय आदिवासी पण आहेत, आदिवासीमध्ये पण भरपूर आहेत. त्यांना सुद्धा खरी प्राप्ती आहे. खरंच काय गोष्टी आहेत, पण योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन आहे किंवा काय नाही. समजलं की नाही? आपण असं बोलून चालू शकत नाही की माझ्यासारखंच कोणीच नाहीये, मी कसा भगत आहे, मी कसा काय आहे. कोणीच नाही. तुम्ही मी पण म्हणून चालणार आहे, कोणीच नाही. खूप श्रेष्ठ श्रेष्ठ भगत आहेत, खूप श्रेष्ठ श्रेष्ठ साध्वी आहेत, साधक आहेत. काय पण सर्वात महत्वाचा गुरु कोण असतो माहिती आहे का? जो तुमचा जीव आत्मा ओळखन त्यानुसार. आज दत्त जयंती होती, आज एक जण आले बरोबर, त्याच्यामध्ये ते स्वतः गुरु महाराज आहेत. कोण आहेत? गुरु महाराज. ते स्वतः गुरु महाराज आहेत आणि ते स्वतःच लोकांना काय करतात? मुक्त करतात. तू बघितलं बरोबर का? हा, तर ते मुक्त करतात. आता मुक्त करतात, सर्व लोकांना त्रासात मुक्त करतात, सर्व गोष्टी करतात. पण त्यांना शोध कुणाचा होता? ते गुरुजन असले तरी त्यांना शोध कुणाचा होता? की जो माझा जीव आत्मा ओळखेल त्यालाच मी गुरु करेल. काय ते स्वतः महाराज असून सुद्धा त्यांची काय इच्छा होती? जो माझा जीव आत्मा ओळखेल काय त्यालाच मी गुरु करून घेईन, नाहीतर मी करून घेणार नाही. समजले की नाही? मग त्यावेळेस आता तर त्यांना काय सांगायचं, काय बघायचं, काय नाही बघितलं किंवा काय नाही. तर त्यांनी काय सांगितलं माहितीये की ते स्वतःच भगवंतांच्या परमगुरूच्या चरणी नतमस्तक झाले. समजलं की नाही? मी एक माध्यम आहे. मी स्वतःला
गुरुजनही समजत नाही, मी महाराजही समजत नाही. मी फक्त एक साधक समजतो तुमच्यासारखाच, आणि तुम्हाला पण तेच ज्ञान देतोय. काय देतोय? तेच ज्ञान देतोय. त्याच्यामुळे काय करायचं माहिती का, अहंकार कधीच जीवनामध्ये येऊन द्यायचा नाही. इथं तुम्हाला जे पण ज्ञान आहे प्रॅक्टिकली ज्ञान आहे. कसं ज्ञान आहे? प्रॅक्टिकली हा, प्रॅक्टिकली तुम्हाला ज्ञान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची आमिष देतोय का? नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही करायचं काय सर्वात महत्वाचं, आणि तुमच्या मी फ्रंटला किंवा व्हिडिओमध्ये तुमचे कोणाचे चेहरे काय येऊ देत नाही माहिती का? त्याचं कारण का की तुम्हाला सामर्थ्यवान बनवायचे आणि नंतरून लोकांना कळू दे. आपण काही जाहिरात करत नाहीये. काय करत नाहीये? आपण जाहिरात करत नाही की हा माझा शिष्य झाला, माझा हा कितवा शिष्य आहे, माझा कितवा शिष्य नाहीये किंवा काय नाहीये. आपण कुठल्या प्रकारचं जाहिरात करत नाहीये. आपण फक्त हेच की कर्मफळ आणि कर्मफळ पात्रता अनुसार जो कोणी आपल्याकडे येईन, आपल्याला भेटन, त्याच अनुसार त्याला ते मार्गदर्शन मिळणार. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय आहे की जीव आत्मा त्याला जो मोक्ष देऊ शकेल, त्याला जो जाणून शकेल व त्या जीव आत्माची शक्ती जो आपल्याला प्राप्त करू देऊ शकेल, तोच गुरु जीवनामध्ये महत्वाचा. काय तुम्हाला अनंत प्रकारचे लोभी शक्ती देणारी लोक आहेत. काय आहेत? लोभी शक्ती देणारी लोक भरपूर आहेत. मग ह्याच्यामध्ये अनगिनत, समजलं ना? तर काय कसं ऍडव्हर्टायझिंग केलेलं असते माहिती का, आपल्याकडे सर्व प्रकारची शक्ती तुम्हाला देण्यात येईल. एवढ्या दिवसाचा पूजा अनुष्ठान म्हणतात, शिबिर राहील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कुणाला जिन पाहिजे, कुणाला मुंजा पाहिजे, कुणाला अमुक पाहिजे, किंवा कुणाला फक्त तिमका पाहिजे, कुणाला कुठली शक्ती पाहिजे, जी पाहिजे ती शक्ती देईन. आता मला एक सांगा, हा काय बाजार आहे का, भाजीपाला आहे का हा? मग जर समजा भाजीपाला जर होताच उदाहरण मध्ये, मग तुम्हाला इतक्या वेळ का नाही ज्ञान भेटलं? इतकं वर्ष का रखडले? बरोबर की नाही? रखडायलाच नाही पाहिजे. पण सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या शक्तीसाठी, जीव आत्मशक्तीसाठी तुम्ही स्वतः ध्यानस्थ बसत नाही किंवा काय नाही, जोपर्यंत तुमचा जीव आत्मा शरीर एक होत नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मसात होणार नाही. काय होणार नाही? आत्मसातच होणार नाही. आणि सर्वात मोठी शक्ती जी आहे, स्वतःची आत्मशक्ती. कुठली शक्ती? स्वतःची आत्मशक्ती. त्याच्यासारखी कुठलीच शक्ती नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला कळतं, आत्मशक्ती जागृत झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की अंश कुठल्या भगवंताचा आहे, कुठल्या नाही, काय नाही किंवा काय नाही, हे सर्व सत्य नाही. इथंच एवढे शब्द बोलून इथंच माझ्या शब्दांना आता पूर्ण विराम देतो. एवढे शब्द बोलून ठीक आहे. नमो आदेश.